कसे आहात? सगळे मस्त आहात ना? तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आणि प्रॅक्टिकलही करून दाखवणार आहे त्याचं. तर ती गोष्ट म्हणजे एखाद्या माणसाचा विश्वासघात किंवा एखाद्या माणसाचं मन तोडणं हे किती योग्य आहे. तर काय ना मंडळी, तर हा जो कप आहे आणि हा कपाचा कान ना सकाळी भांडे धुताना, भांडे घासताना माझ्याकडून फुटला किंवा तुटला. तर आणि त्याला ना मी 1000 वेळेस म्हटले की सॉरी बाबा चुकीनं झालं, सॉरी बाबा चुकीनं झालं, आणि परत जोडण्याचा प्रयत्न केला पण तो काही कपाचा कान जुळला नाही. तर तुमच्या देखत मी प्रयत्न करते जोडण्याचा की सॉरी बोलू. सॉरी 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 सॉरी. बघूया जुळला का नाही जुळला. तर तसंच एखाद्याचं मन जर तुटलं ना एकदा, तर त्याला तुम्ही 1000 वेळेस किंवा 1,00,000 वेळेस जरी त्याला ना सॉरी बोललं, चुकीनं झालं असं जरी बोललं, तर त्याचं मन परत आपल्यासाठी जुळणार नाही. किंवा एखाद्याचा विश्वासघात केला आणि परत जर आपल्याला विश्वास मिळवायचा असेल ना, त्याला सॉरी बोललं, चुकीनं झालं, तरीही आपल्याला तो त्याचा विश्वास परत भेटणार नाही. एखाद्याचं मन तुटलेलं मन आपल्याला भेटणार नाही आहे. तर एखाद्याचं मन तोडायचं किंवा एखाद्याचा विश्वासघात जर करायचा असेल ना, तर त्यासाठी अगोदर 1000 वेळेस विचार करा. आणि म्हणूनच मी तुम्हाला ह्या कपाचं प्रॅक्टिकल करून दाखवलेलं आहे. खरंच असं असतं, एखाद्याचं जर मन तुटलं ना, तर ते परत जुळणं शक्य नाही आहे. एखाद्याचा विश्वासघात जर केला तर परत विश्वास आपल्यासाठी त्याच्या मनामध्ये निर्माण करणं हेही शक्य नाही. तर प्लीज कुणाचं जर मन तोडायचं असेल, कुणाचा जर विश्वासघात करायचा असेल ना, तर अगोदर 1000 वेळेस विचार करा आणि नंतर जो काही निर्णय असेल तो निर्णय योग्य घ्या. तर एवढं सांगायचं होतं की प्लीज असं करू नका, कुणाचं मन तोडू नका, कुणाचा विश्वासघात करू नका.